उन्हाळा सुरू झाला की आपल्या बायकांना आणखीन एक प्रश्न पडतो की रोज स्वयंपाक काय करायचा. कारण एक तर आपली भूक कमी झालेली असते, त्यामुळे सगळ्यांना चटक-मटक हवं असतं आणि तोंडाला चवील असं हवं असतं. तर उन्हाळ्यामध्ये साधारण असं सांगितलं जातं की हे जरी असेल की तोंडाला चव येणारे काही गोष्टी हव्या असल्या तरी सुद्धा शक्यतो मसालेदार, तेलकट आणि तिखट हे पदार्थ खाऊ नयेत, खारट सुद्धा नाही. मग मुख्य चवी गेल्या हो, मग करायचा काय स्वयंपाक? प्रश्न पडतो की नाही? तुम्हालाही पडतो तसा मलाही पडतो. शक्यतो कडू, तुरट आणि गोड पदार्थ खावे असे आपले जाणकार मंडळी सांगतात. पण कसं शक्य आहे ना? रोज कडू, गोड आणि तुरट पदार्थ केले तर घरातली मंडळी खातील का? रोज हॉटेलचा मार्ग धरतील. हे कसं शक्य आहे? होणंच नाही. ह्याचाच आपण मध्य गाठला पाहिजे, कारण आपण रोज मसालेदार किंवा रोज तिखट किंवा रोज अगदी चमचमीत करण्यापेक्षा मधनं आपण या गोष्टी चमचमीत करू शकतो किंवा त्याचा काहीतरी मार्ग आपण शोधू शकतो. त्याच्याकरता जे आपले डावीकडचे पदार्थ आहेत ना, ते आपण थोडेसे वाढवायचे. म्हणजे काय की उन्हाळ्यामध्ये आपण कोथिंबिरीची चटणी किंवा कोथिंबिरीचा वापर जास्त करावा. कोथिंबिरी थंड असते, त्यामुळे कोथिंबिरीची चटणी, कोथिंबिरीची भाजी, कोथिंबिरीच्या वड्या, मुटकुळे, तळले नाही तरी उकडून कोथिंबिरीच्या वड्या केल्या तरी सुद्धा चालू शकतात. आणि मुख्य चटण्यांचे किती प्रकार आहेत तोंडाला चवणारे. पुदिना आणि कोथिंबीर घालून केलेली चटणी आहे, पुदिना, कोथिंबीर, कैरी घालून केलेली चटणी आहे, हो की नाही? अशा छान छान चटणी आपण करू शकतो. कैरीचं लोणचं सुद्धा चालू शकतं, पण ते पानात वाढताना थोडंसं एक चमचाभरच घ्यावं, ते सबंध जेवण पूर्ण होईस्तोवर वापरावं. ते फक्त लोणच्याशी मात्र जेवण करू नये. हे झालं आपलं डावीकडचं थोडंफार. आता आपल्या उजवीकडचं आपण बघूयात. उजवीकडच्या ह्याच्यामध्ये तुरीच्या डाळीची आमटी आपण बहुतेक वेळा करतो. अशा वेळेला सालीच्या मुगाच्या डाळीची जर आमटी केली आणि डाल फ्राय केली तर काय हरकत आहे? कारण उन्हाळ्यामध्ये आपली पचनशक्ती जी असते ती कमी झालेली असते आणि मुगाची डाळ असते ही पचायला सोपी असते. त्यामुळे मुगाच्या डाळीचे तुम्ही कितीही पदार्थ करून खाल्ले तरी सुद्धा ते पचायला सोपे असतात, म्हणून ते जास्तीत जास्त करावे. ह्याच्या व्यतिरिक्त फळं आहेत. कलिंगड आहे, काकडी आहे. मग आपण काकडी, कलिंगड ह्याच्या कोशिंबिरी करून खाऊ शकतो, हो की नाही? रोज कलिंगड, खरबूज हे आपण थोडं थोडं किंवा नुसती कच्ची काकडी खाल्ली ना तरी सुद्धा खूप होतं. कोशिंबिरीमध्ये आपण दह्याचा वापर सकाळच्या वेळेला करू शकतो, ताकाचा वापर करू शकतो. आमटीमध्ये आपण कोकम घालून आपली आमटी जी आहे ती आणखीन चवदार करू शकतो. या पद्धतीने आपण आपल्या स्वयंपाकामध्ये थोडेफार फरक करत आपण आपला स्वयंपाक छान करू शकतो. आता कडू पदार्थ खायचे म्हटले तर काही नाही, अगदी सोपं साधं. गेले मी 25-30 वर्ष करत होते. आता मी फिरायला जात नाही, त्यामुळे आता सध्या होत नाही. परंतु ज्यावेळेला आपण सकाळच्या वेळेला उन्हाळ्यामध्ये फिरायला जातो त्यावेळेला कडुलिंबाचं झाड जर तुम्हाला कुठे दिसलं तर त्याची कोवळी 4-5 पानं आणायची आणि ती चावून खायची. पहिल्यांदा कडू लागतात, मग नंतर हळूहळू त्याची सवय होते आणि त्यामुळे आपल्या शरीरामधली उष्णताही कमी होते आणि त्याचा आपल्या आरोग्याला खूप उपयोग होतो. तसंच तुळशीची पानं सुद्धा आपण दिवसातनं जर 4-5 खाल्ली ना तरी सुद्धा आपल्याला उष्णतेचा त्रास कमी होतो. तसंच खडीसाखर, बरं का, सांगता राहून गेलं. खडीसाखर म्हणजे ती मोठी जी खडीसाखर असते ना, चौकोनी तुकडे केलेली जी खडीसाखर असते त्यापेक्षा मोठी जी खडीसाखर असते त्याला खांडसरी असे म्हणतात. त्याचा सुद्धा आपण आपल्या रोजच्या जेवणात किंवा येता जाता मध्ये मध्ये चघळायला त्याचा उपयोग जरी आपण केला तरी आपल्या तोंडाची रुची वाढते आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. आता कडसर चव किंवा तुरट चव जर आपण म्हटलं तर आपण मेथीची फोडणी आपल्या पदार्थांना देऊन आपल्या पदार्थांची चव वाढवू शकतो. दोडका, भोपळा, लाल भोपळा, नंतर घोसावळं, तोंडली, ह्या ज्या भाज्या आहेत की नाही, वेलवर्गीय भाज्या, ह्या सुद्धा भाज्या आपण करू शकतो. त्याच्यामध्ये फक्त वेगवेगळे पदार्थ वापरायचे. म्हणजे कधी आलं लसूण घालून करायचं, कधी गरम मसाला कसुरी घालून करायचं, कधी हरभऱ्याची डाळ, कधी मुगाची डाळ, अनेक प्रकार आहेत. परतून अशा भाज्या केल्या तरी सुद्धा त्या छान होतात. नंतर संध्याकाळच्या वेळेला मुगाच्या डाळीची खिचडी किंवा भाताचा साधा सोपा मेनू करायचा. वरणफळं आहेत आपण केलेली किंवा वरण मुटकुळे आहेत, ह्या गोष्टी आपण करू शकतो. त्याही खूप छान लागतात. इडली आहे, सांबार आहे. पावभाजी करायला काहीच हरकत नाही, फक्त त्याच्याबरोबर ब्रेड असतो की नाही तो कदाचित पचायला मैदा असल्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून पावभाजीसारखीच तुमच्या आवडीची फ्लॉवरची, कोबीची सुद्धा तुम्ही भाजी करू शकता. सेम, अगदी काही नाही. तोच मसाला, आलं लसूण सगळं तसंच घालायचं, फक्त ते चांगलं बारीक करून घ्यायचं आणि तशी भाजी करायची. त्याच्याबरोबर गरम गरम पुऱ्या किंवा पराठे करायचे. महिन्यातनं एखाद्या वेळेला गरम गरम पुऱ्या खाल्ल्या तर काही बिघडत नाही. पण हा जो चेंज आहे हा आपण केला पाहिजे, नाहीतर
रोजच पौष्टिक पौष्टिक म्हणून साधं जेवण जर आपण दिलं तर मंडळी काही खाणार नाहीत आणि हॉटेलचा रस्ता धरतील याची मला खात्री. शिवाय उन्हाळ्यामध्ये ज्वारीच्या पिठाचे आपण पदार्थ करू शकतो. आपण आपल्या यूट्यूबवर बरेच दाखवले, धिरडी आहेत, थालपिठं आहेत, हे ज्वारीचे आपण करू शकतो कारण ज्वारी ही थंड आहे. तांदूळाच्या कण्या असतात की नाही, त्याचेही वेगवेगळे पदार्थ आपण करू शकतो. त्याची मी 1-2-3 पदार्थ दाखवलेत. असे वेगवेगळे पदार्थ आपण संध्याकाळच्या वेळेला खाऊ शकतो आणि त्याने आपलं व्यवस्थित पोट भरतं. त्याबरोबर कलिंगड, खरबूज, काकडी ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त आहे अशी फळंसुद्धा खाणं योग्य आहे. आता राहिला आंबा. आंबासुद्धा कितीही आवडत असेल तरी जास्त खायला नको. जास्त जर खायला गेला तर मग त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागतात. आपलं पोट बिघडतं, पोटामध्ये उष्णता वाढते, पित्त होतं किंवा तोंडावर आपल्याला मुरमाचा त्रास होतो. आंबा जरूर खावा, परंतु तो बेताने खावा आणि आंब्यामध्ये तूप घालून जर खाल्लं तर आंब्याचा रस बाधत नाही असंही म्हटलं जातं. आहे की नाही? किती पदार्थ झाले आणि यामध्ये आणखीन तुम्ही तुमचं कौशल्य वापरलं तर अनेक पदार्थ तयार होतात. आणि इतरही भाज्या खायच्याच नाही असं नाही बरं का. सगळ्या भाज्या खायच्या, पालेभाज्या खायच्या, कोशिंबिरी तर भरपूर प्रमाणात करायच्या. पण नुसतं सलाड वगैरे नव्हे, दह्यातली कोशिंबीर, पचडी आहे, नंतर कच्च्या नुसतं कापून ठेवलेले सलाड आहे, असे तुम्ही खाल्लं तरीसुद्धा तुमच्या तब्येतीला चांगलं असतं. मला माहिती तुम्ही सगळे सुगरण मंडळी आहात, त्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ करून आपलं कौशल्य वापरून तुम्ही आपल्या घरातल्या मंडळींचं आरोग्य नक्की सांभाळू शकाल. आणखीन एक राहिलं, उन्हाळ्यामध्ये कच्चा कांदा मुठीने फोडून खावा बरं का. चिरून खाण्यापेक्षा छोटे पांढरे कांदे आणावे, ते मुठीने फोडून खावे. आणखीन एक मला सांगावं असं वाटतं की भाजलेल्या कैरीचं सार, नंतर आमसुलाचं सार, चिंचेचं सार, कढी ह्याचा सुद्धा वापर आपण आपल्या जेवणामध्ये केला पाहिजे. म्हणजे आपला जो चारीठाव स्वयंपाक आहे की नाही, मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर, पातळ भाजी, नंतर सुकी भाजी, पोळी, पोळीच्या ऐवजी थोडंसं ज्वारीच्या भाकरीकडे कल जास्त उन्हाळ्यात वाढवायचा, भात, साधं वरण, तूप असा सागरसंगीत जर आपण स्वयंपाक केला मधनं, रोज म्हणत नाही कारण तुम्हाला कामाला जायचं असतं, त्यामुळे वेळ एवढा मिळेल का नाही मला माहिती नाही. यातले वेगवेगळे पदार्थ करून जर आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर उन्हाळ्यापासून नक्कीच आपल्याला त्रास कमी होईल. नक्की करून बघा आणि तुम्हाला माहीत असलेले उन्हाळ्यातले काही पदार्थही मला कळवा बरं का. मी त्या पदार्थांची वाट बघते. धन्यवाद.